मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांच्या महापौर पदासाठी आरक्षण सोडत 15 महापालिकांवर महिला राज तर 14 महापालिकेमध्ये सर्वसाधारण वर्गाला संधी मिळणार. नगरविकास मंत्री माधुरी मिसाळ करणार सोडत जाहीर. कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेने शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा दिल्याने उद्धव ठाकरे नाराज असल्याची माहिती. असा निर्णय घ्यायला नको होता. मनसे सोबत असती तर विरोधी पक्षाची ताकद वाढली असती, ठाकरेंनी व्यक्त केली खंत. उद्धव ठाकरेंनी युती करून मनसेचा केसानं गळा कापला. शिंदेच्या शिवसेनेच्या संतोष नलावडेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. उद्धव ठाकरेंची युती केल्यानं मनसेचं नुकसान, नलावडेंची टीका. कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये विरोधी पक्षच राहणार नसल्याचं चित्र. सर्वच पक्षांना सत्तेत जाण्याची इच्छा. ठाकरे आणि मनसेचे नगरसेवक महायुतीसोबत जाणार असल्याची चर्चा. नॉट रिचेबल असलेल्या सरिता म्हस्के अखेर ठाकरेंच्या संपर्कात. मातोश्रीवर जाऊन घेतली उद्धव ठाकरेंची भेट, तर काल रात्री उशिरा मिलिंद नार्वेकरांचीही घेतली भेट. एमआयएमच्या नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख यांच्या मुंब्रा हिरवा करून टाकू या वक्तव्याविरोधात भाजप आक्रमक. किरीट सोमय्या, निरंजन डावखरे आज मुंब्र्यात करणार आंदोलन. अमरावतीच्या अचलपूर नगर परिषदेमध्ये भाजप आणि एमआयएमची युती. समिती सभापतीसाठी भाजप, एमआयएमची एकमेकांना साथ. एमआयएम नगरसेवकाला शिक्षण आणि क्रीडा समितीचं सभापतीपद. दावोसमधून कचरामुक्त मुंबईचा फडणवीसांचा संकल्प. इनोव्हेशन सिटीसाठी टाटा समूहाच्या प्रमुखांशी चर्चा. मुंबईचा पूर्णपणे विकास करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. राज्यामध्ये 24 लाख लाडक्या बहिणी लाभापासून वंचित. ई-केवायसी प्रक्रियेतील विचारलेल्या एका प्रश्नामुळे गोंधळ. कुटुंबात कोणी सरकारी नोकरीत नाही ना, या प्रश्नामुळे अनेक बहिणींचा लाभ रखडला. मुंबईतील हवा पुन्हा झाली विषारी. तब्बल 16 ठिकाणचा हवा निर्देशांक 200च्या पार. सायन आणि बोरिवलीतील सर्वाधिक 290 AQI ची नोंद.